नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. सोलापुरातून प्रणिती शिंदे आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्यानं झाले विजयी. लीडची आकडेवारी ही जनसंपर्काचीच पावती. देशात सरकार स्थापन करायला तिसऱ्यांदा भाजपाला संधी. इंडिया आघाडीनेही घेतली बैठक. महाराष्ट्रातून अनेक दिग्गज नेते विजयी तर काहींचा पराभव. कहीं खुशी कहीं गमचं दिसून आलं चित्र. मंगळवारी शेअर बाजारात मोठी घसरण. लोकसभा निवडणूक निकालाचा झाला परिणाम. नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं करण्यात आला सत्कार. भावी वाटचालीस देण्यात आल्या शुभेच्छा. सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना 74,197 मतांनी विजय मिळाला. तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांनी पार केला लाखापेक्षाही अधिक लीड. सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये उमेदवार कोणीही असो, आपल्याला फरक पडत नाही. लोकांचं मतदान हे नरेंद्र मोदी यांना पाहूनच होईल, असा आत्मविश्वास बाळगून निवडणूक लढणाऱ्या भाजपला लोकांनी झटका दिल्याचं सोलापूर आणि माढा मतदारसंघातील निकालावरून दिसून आलं आहे. लोकसभेच्या मागील 2 निवडणुकांमध्ये देशात मोदी लाट होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र ही लाट कायम जरी असली तरी ऐनवेळी उमेदवार निश्चित करून लढू असा भाजपाच्या आमदारांचा होरा होता. निवडणूक जाहीर झाली तरी भाजपचा उमेदवार निश्चित नव्हता. या उलट काँग्रेसनं 6 महिन्यांपूर्वीच शहरामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीचे फलक झळकावले होते. त्यांची उमेदवारी जणू जाहीरच केली होती. तर माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास मोहिते पाटील कुटुंबाचा विरोध होता. पण आपण लढणारच ही भूमिका घेऊन धैर्यशील मोहिते पाटील मतदारसंघाचे दौरे करत राहिले आणि त्यामुळं प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा जनसंपर्क त्यांच्या कामी आला आणि त्यामुळंच सोलापुरातून प्रणिती शिंदे यांचा 74,197 मताधिक्यांनी विजय झाला. तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना 1,19,265 मतांचा लीड मिळाला. या निकालानंतर बोलताना मागील 10 वर्षातला रोष जनतेनं मतदानातून दाखवून दिला आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यांवर लढलो, तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी मुद्दे बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना काम महत्त्वाचं आहे हे कळलं आहे. आता जिल्हा काँग्रेसमय करणार, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. तर भाजपला जनतेनं धडा शिकवला असल्याचे उद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काढले. सोलापूर आणि माढा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. याबरोबरच जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा आनंदोत्सव साजरा देखील करण्यात आला. द न्यूज प्लस परिवाराच्या वतीने सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. यामुळेच सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून येण्याचा मानही त्यांना मिळालाय. या निमित्तानं नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करत त्यांना द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी जनवात्सल्य या त्यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार, न्यूज लाईनचे संचालक राजेंद्र पंडित यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केलं. या कार्यक्रमास द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे हे विदेशी दौऱ्यावर असल्यानं अनुपस्थित होते. तरी त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि नूतन खासदार प्रणिती शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांचीही भेट घेऊन त्यांचाही सत्कार द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं करण्यात आला. या प्रसंगी प्रणिती शिंदे यांच्या निवडीबद्दल मतदारांचे आभार मानत सुशीलकुमार शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं. या प्रसंगी तात्यासाहेब पवार, राजेंद्र पंडित यांच्यासह जयपाल खेडकर, सुवर्णा कट्टीमनी, संजय कुलकर्णी, सरिता राठोड, फारुख शेख, शिवन्या पवार आदी द न्यूज प्लस परिवारातील सदस्य उपस्थित होते. देशात सत्ता स्थापन करायला भाजपला तिसऱ्यांदा संधी मिळाली असून स्थिर सरकार आणण्यासाठी हवी मित्रपक्षांची साथ. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार जागा मिळवून
सत्तेत येण्याचा दावा भाजपनं केला होता. 2च दिवसापूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 350 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु इंडिया आघाडीनं दिलेल्या जोरदार लढतीमुळे भाजप प्रणित एनडीएच्या विजयाचा वारू 291 जागांवरच थांबलाय. खरं तर तसं पाहता ही आकडेवारी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी असली तरी त्यांना स्थिर सरकार आणण्यासाठी आपल्या मित्रपक्षांची गरज ही भासणारच आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या जदयूने बिहारमध्ये आणि तेलुगू देसम पक्षानं आंध्र प्रदेशमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळं भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. परंतु दुसरीकडे भाजपनं परंपरागत कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये आपली विजयी मोहीम कायम ठेवली आहे. सर्वाधिक अपेक्षा असलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये मात्र भाजपाला निराशा पत्करत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं आता स्वबळावर सरकार स्थापन करण्यासह भाजपाचं मिशन 400 पारचं स्वप्न हे मात्र यावेळी खंडित राहिलं आहे. बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. तेव्हा पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. द स्पोर्टिंग लिजंड कुकरेजा अँड कंपनी 1935 पासून अखंड सेवा. S6, S5, SF, विल्सन, निविया, यॉनेक्स, बबलेटसाठी होलसेल सेंटर. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, इंडियन गेम्स, स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल यासाठी लागणारी सर्व स्पोर्ट्स आयटम्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स होजेरीचे अप्रतिम प्रकार. बॅडमिंटन आणि टेनिस रॅकेटला गटिंगसाठी युनिक फीचरचे मशीन. इंटरनॅशनल वुमन्स टुर्नामेंट कुमठानाका स्टेडियम येथे जी घेण्यात आली होती. येथे टुर्नामेंटच्या वेळेस कुकरेजा अँड कंपनीची कटिंग मशीनवर जागेवर रॅकेट्सची कटिंग करण्यात आली होती. पूर्णपणे 2 मजली AC दालन, अप्रतिम सर्व्हिस ठिकाण. राजस भेट द्या. कुकरेजा अँड कंपनी, 100 मुराजी पेठ, सुभाष चौक, सोलापूर. संपर्क क्रमांक 9518952842. लोकसभा निकालातून महाराष्ट्रात काही खुशी काही गमचं चित्र दिसून आलं असून अनेक प्रमुख नेते विजयी तर काही दिग्गज पराभूत. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच जणू महाविजय म्हणावा लागेल. यामध्ये अनेक प्रमुख नेत्यांचा विजय झाला तर अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळंच या निवडणुकीच्या निकालानंतर कहीं खुशी तर कहीं गम असंच वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं. यावेळी अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाले. त्याबरोबरच शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे, तर बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि मुंबई उत्तर या मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल हे विजयी झाले. याउलट जालन्यातून भाजप सरकारमधील राज्यमंत्री रावसाहेब दानवे तर बीडमधून भाजपाच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या. यांच्यासह ठाण्यातून उद्धव सेनेचे राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उद्धव सेनेचे विनायक राऊत, अमरावतीतून भाजपच्या नवनीत राणा आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राहुल शेवाळे या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. त्यामुळं अनेक प्रमुख नेत्यांचा विजय तर दिग्गज नेत्यांचा पराभव, यामुळं एकीकडे आनंद तर दुसरीकडे निराशा असं संमिश्र वातावरण पाहायला मिळालंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला असून मोठ्या प्रमाणात झाली घसरण. मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल हे जाहीर होताच शेअर बाजारामध्ये 4 वर्षामधील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. याआधी एक्झिट पोलनं सूचित केलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा पूर्ण बहुमतातील मोदी सरकार अधिकारावर येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये सोमवारी चांगलाच उत्साह दिसून आला. सोमवारी शेअर बाजार तुफानी उसळला. मात्र मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे आकडे जसजसे जाहीर होऊ लागले तसं गुंतवणूकदारांमध्ये निराशेचं वातावरण पसरू लागलं. यामुळं सेन्सेक्स सुमारे 4000 अंशांनी खाली येऊनच खुला झाला आणि बाजारावर प्रचंड विक्रीचं दडपण येत बाजार खाली जाऊ लागला.
मंगळवारच्या दिवसभरामध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 31 लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही.